नमस्कार, मी राजश्री पुनश्च आपल्या भेटीला आलेली आहे माझे शब्दांचे क्षितिज या यूट्यूब चॅनलमध्ये. आत्तापर्यंत आपण जर माझे यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलेले नसेल तर पटकन लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन क्लिक करायला अजिबात विसरू नका, कारण त्यामुळेच यापुढील चांगल्या चांगल्या एपिसोडचे नोटिफिकेशन आपल्याला पटकन मिळेल. आज मी आपल्यासमोर एक सुरेख लेख वाचतेय. आषाढी एकादशी. आषाढी एकादशीबद्दल मी काय सांगायचं, पण आषाढी एकादशी केव्हा सुरू झाली हे मात्र या लेखामध्ये सविस्तरपणे आपल्याला सांगितलेलं आहे. आणि वारी कुणी सुरू केली आणि किती वर्षापूर्वी वारी सुरू झालेली आहे, आषाढी पंढरपूरला जाण्याची वारी केव्हा सुरू झालेली आहे हे या लेखामध्ये सविस्तरपणे सांगितलेले आहे. लेखकाचे नाव मला नाही मिळालेले, त्याच्यामुळे मी अनामिक म्हणूनच लेखकाचा उल्लेख करते, पण अतिशय सुंदर लेख आहे. आवर्जून ऐका आणि मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आषाढी एकादशी. द्वारकेला निघण्यापूर्वी पंढरीच्या लोकांचे निरोप घेण्यासाठी श्रीकृष्ण प्रथम पुंडलिकाला भेटण्यास त्याच्या कुटीकडे आले. परंतु पावसामुळे इतस्तता चिखल पसरला असल्यामुळे त्यांनी अंगणातूनच पुंडलिकाला आवाज दिला. साक्षात विष्णुदेव दाराशी उभे असलेले बघून पुंडलिक गहिवरला आणि तो आदरभावे म्हणाला, पांडुरंगा, मी माझ्या आई वडिलांचे प्रातर्विधी उरकत आहे, त्यामुळे कृपया कुटीत येऊ नका. मीच थोड्या वेळामध्ये बाहेर येतो. इतरस्त चिखल असल्यामुळे त्यांनी हाताजवळची वीट उचलली, त्याला मनोभावे नमस्कार केला. स्वतःच्या आणि आईवडिलांच्या माथी त्या विटेचा स्पर्श करून त्याने ती वीट अंगणात टाकली आणि पांडुरंगाला विनंती केली की मी बाहेर येईपर्यंत चिखलाऐवजी या विटेवर कृपया देवा तुम्ही उभे राहा. श्रीकृष्णाने देखील भक्तांच्या विनंतीला मान देऊन आपले दोन्ही हात कटेवर ठेवून भोळसपणाने त्या विटेवर तो उभा राहिला आणि पुंडलिकाची वाट बघायला लागला. पुंडलिकाने भगवंताचे हे जिवंत स्वरूप आपल्या आईवडिलांना दाखवून त्यांचे मनोभावे दर्शन घेण्यास त्यांना सहाय्य केले. श्रीकृष्णाने देखील अगदी खुशीने हात उंचावून त्यांच्या नमस्काराला विनम्रतेने धन्यवाद दिले आणि इथूनच नियतीच्या मनात पुढे काय घडवायचे होते हे खुद्द श्रीकृष्णाला सुद्धा कळले. या पुढील भागामध्ये भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत मला अनुमती द्या. नमस्कार.